त्यांनीच हल्ले करायचे आणि निवेदनही द्यायचे. चोरी तो चोरी ऊपर से सीना जोरी. संदीप कोयटे यांचा विरोधकांवर हल्ला. समता पतसंस्थाची होत असलेली बदनामी व समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर सोमवारी सकाळी बेट नाका येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आला आहे. यावेळी संदीप कोयटे म्हणाले की समता पतसंस्थेची 2 ते 3 नंबरवरून सोशल मीडियावर बदनामी करण्यात येत आहे. याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली असून पोलीस मात्र 3 दिवस उलटूनही या घटनेचा तपास लावत नसून त्यामुळे अपप्रवृत्तींचे धैर्य वाढले असून आजचा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा प्रकार देखील त्यामुळेच होत असल्याचा आरोप संदीप कोयटे यांनी केला आहे. तसेच पोलिसांवर विरोधकांचा दबाव असल्याचा संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व घटनेचा लवकरात लवकर तपास लावावा, अन्यथा आम्ही उद्यापासून पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. यावेळी समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या 15 दिवसापासून शांततेमध्ये प्रचार सर्व यंत्रणा सुव्यवस्थित शांततेत चालू होती. परंतु काल 2 दिवसापासून विरोधकांना आपला पराभव दिसायला लागला. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या नको त्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच पहिला भाग म्हणजे त्यांनी समता पतसंस्थेवर काही थकबाकीदारांना एकत्र आणून चुकीच्या खोट्या कंप्लेंट त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा सहकार्यात दाखल केल्या. त्या करेपर्यंत काही अडचण नव्हती. परंतु त्याच्यानंतर सोशल मीडियावर विरोधकांनी काही ठराविक मोबाईल नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये अपप्रचार करायचं काम चालू केलं. समताच्या ठेवीदारांना घाबरायचं काम चालू केलं. समताच्या ठेवीदारांना सगळ्यांना चुकीचे फोन लावून फोनवर समताचा अपप्रचार करायला सुरुवात केली. आणि याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला दिली की काही ठराविक 1, 2 ते 3 नंबर आहेत. या 3 नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये चुकीचे अपप्रचार समताच्या बाबतीतला हा पसरवला जातोय. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. समताची चौकशी होणार असेल तर ती होईल. त्याला न्यायालय सक्षम आहे, त्याला कोर्ट कचेऱ्या सक्षम आहेत, सहकार खातं आहे, ते चौकशा करेल. परंतु त्याच्यापूर्वीच समताच्या नावाने नको त्या भाषेमध्ये अपप्रचार करायचं काम विरोधकांनी चालू केलेलं आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला 3 दिवसापूर्वी इथं अर्ज दाखल केलेला होता. परंतु मला सांगायला खेद वाटतो की पोलिसांकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्या नंबरवर करण्यात आलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की अजून आम्हाला रिपोर्ट आलेले नाहीत, नंबर लागत नाही आहेत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सगळा मोबाईलचा जमाना आहे, इलेक्ट्रॉनिक जमाना आहे. कुठला मोबाईल नंबर कुठं कशा परिस्थितीत अस्तित्वात आहे हे आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्ये काढता येतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु खरं तर आम्हाला सांगायला खेद वाटतं की अजूनपर्यंत पोलिसांनी त्या नंबरचा तपास लावलेला नाही आणि त्या नंबरवरून अजूनही अपप्रचार संस्थेचा चालू आहे. म्हणजे याच्यात थोडंसं खेदारी म्हणावंसं वाटतं की आम्हाला असं वाटतंय की आमच्यापेक्षा लोकांना असं वाटतंय की पोलीस जे आहेत ते विरोधकांच्या बाजूने आहेत. ती काय पोलीस जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपोर्ट करत नाही आहे. कुठल्याही दहशतीला त्यांना दहशती चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर. त्यांना कुठेही दहशत थांबवायचा प्रयत्न पोलिसांकडून चालू नाहीये. असं कुठेतरी एक वातावरण कोपरामध्ये तयार झालेलं आहे. संदीपजी, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, ज्या नंबरवरून तुमच्याबद्दल जे चुकीचे मेसेज व्हायरल होते त्यांना तुम्ही जाब विचारला नाही का तिथे ऍड्रेस होत नाही? मी खरं 3 दिवस झाले पोलिसांना हा प्रश्न विचारतोय की तुम्ही अजूनपर्यंत ट्रेस का. त्यांचं सरळ म्हणणं आहे की ते मोबाईल नंबर बंद आहेत. म्हणजे चुकीचं मला वाटतंय की समजा एखाद्या दुसरं कोणी केलं असेल तर 5 मिनिटांमध्ये नंबर सापडतो. परंतु अजूनही त्यांना नंबर सापडलेला नाहीये. आत्ताही साहेबांचं म्हणणं आहे. सकाळी आम्ही या ठिकाणी आलो होतो तेव्हा सकाळी आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुमची तक्रार जी आली तेव्हा आम्ही FIR दाखल करून घेतो. परंतु अजूनपर्यंत कुठलाही FIR दाखल करून घेतलेला नाहीये. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी जर 3 दिवसापूर्वी त्यांनी कारवाई केली असती तर गावातलं वातावरण शांत राहिलं असतं, कोणाची ताकद वाटली नसती. परंतु आज सकाळी समता पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्यावर प्राणघातक भ्याड हल्ला करण्यात आला. ही ताकद त्यांनी त्यावेळेस थांबवली नाही. ही त्यांनी कुठली कारवाई केली नाही 3 दिवसापासून. म्हणून आज हे रूपांतर झालेलं आहे. आणि अजूनही पोलिसांनी जर काही कारवाई केल्या नाही तर आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना प्रचार करणं अवघड होईल, या कोपरात राहणं अवघड होईल, एवढी दहशत तयार झालेली आहे. तुम्ही जे सांगताय की पोलीस आम्हाला सपोर्ट करत नाहीये, तसं जर पाहिलं तर तुम्ही देखील सत्ताधारी पक्षामध्ये आहोत. मग वरिष्ठांना काही कळवणार या संदर्भात? वरिष्ठांनाही आम्ही सांगितलेलं आहे. त्याचेच न्यूज दादांनी सुद्धा वरती पाठवलेले आहेत. दादांनी सुद्धा यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की लवकर चौकशी करा. परंतु खरंच खेद वाटतो की आता खरं हे सगळं
पोलीस स्टेशनच्या बाहेर बोलणं चुकीचं होईल. कुठल्या शक्तीला पोलीस घाबरतायत हे मला माहित नाही. खरं आम्ही सगळी जनता आहोत, आम्ही पोलिसांना घाबरलं पाहिजे. परंतु आता कुठे एक वातावरण तयार झालंय की पोलीस कोणाला घाबरतात का काय, किंवा पोलीस सुद्धा दडपणाखाली काम करतायत का काय, असं वातावरण कुठेतरी आता या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि आमची एकच पोलिसांना विनंती आहे की जे काय सकाळचा हल्ला झाला किंवा हे जे काय आमच्या बाबतीत अपप्रचार केला जातोय याचा शोध जर पोलिसांनी लावला नाही तर आम्हाला गावात फिरणं अवघड होईल. आम्हाला सगळ्यांना प्रचार बंद करून आम्हाला कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागेल. कारण की आम्हाला संरक्षण फक्त याच कंपाऊंडमध्ये मिळू शकतंय. आम्ही जर गावात फिरायला गेलो आमच्या कुठे हमले होतील. आम्हाला नाईलाज असतो याच कंपाऊंडमध्ये बसून सगळं इलेक्शन पार पाडावं लागेल. त्यामुळं थोड्या वेळापूर्वी जे आहे तर समोरचे जे उमेदवार आहे किंवा नेते आहेत त्यांनी देखील तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. भाईने आधी शब्द योग्य शब्द वापरला, चोरी तो चोरी ऊपर से सीना चोरी. मी कुठेतरी यायचं आणि स्वतःच कंप्लेंट दाखल करायची म्हणजे त्यांच्यावर काही चित्त जाणार नाही. परंतु माझं परत तेच म्हणणं आहे, हे पब्लिक आहे, हे सब जानते, लोकांना कळून चुकलेलं आहे की सगळे काय प्रकार होत आहेत ते. त्यामुळे त्यांनी असे किती खोट्या नाटा जरी प्रकार केला लोकांना लगेच कळतं ना की स्वतःच मारहाण करायची आणि स्वतःच येऊन इकडं निवेदन द्यायचे. हा चुकीचा प्रकार आहे, हा पायंडा चुकीचा आहे. हा असं करायला आरोपींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर तुमची भूमिका पुढची काय आहे? आरोपींवर जर कारवाई झाली नाही तर नाईलाज असतो आम्हाला आमच्या स्वसंरक्षणार्थ याच कंपाऊंडमध्ये येऊन बसावं लागेल आणि आमचं संरक्षण करावं लागेल. कारण की आम्ही सगळे व्यापारी माणसं आहेत, आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत. कुठे दहशतीने काम करायची आमची परंपरा नाही, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तसे संस्कार पण नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो याच कंपाऊंडमध्ये बसून स्वतःचं रक्षण करावं लागेल. त्यामुळे आमच्या पोलिसांना विनंती आहे की गावातलं वातावरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. धन्यवाद.